बारामती शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या अनियमित वीज पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते योगेंद्र पवार यांनी आज पदाधिकाऱ्यांसह बारामती येथील ऊर्जा भवन इथं महावितरणचे बारामती परिमंडळचे मुख्य अभियंता धर्मराज पेटकर यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी विविध समस्यांकडे लक्ष वेधत लेखी निवेदन सादर केले व सविस्तर चर्चा केली। ग्रामीण भागातील गावठाण फिडर व कृषीपंप वीज पुरवठ्यातील असमतोल, वारंवार होणारे लोड शेडिंग तसेच सायंकाळी होणाऱ्या फोर्स लोड शेडिंगमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत योगेंद्र पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। विशेषतः परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणारा विपरीत परिणाम आणि शेतकऱ्यांना वेळेवर पाणी न मिळाल्यानं पिकांचं होणारं नुकसान याकडे त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधले। खांडस, पंधरे, माळेगाव व ढेकळवाडी यांसह आवश्यक त्या सर्व गावांमध्ये सिंगल फेज वीज पुरवठा सुरू करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। शहर व ग्रामीण भागात दीर्घकाळ सुरू असलेले वीज भारनियमन ही केवळ तांत्रिक अडचण न राहता सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर आणि शेती व्यवसायावर गंभीर परिणाम करणारी समस्या बनल्याचंही त्यांनी नमूद केले। रोजच्या अतिरिक्त 4 तासांच्या भारनियमनामुळे शेतकरी, नागरिक व विद्यार्थी मोठ्या अडचणीत सापडले असून विशेषतः सायंकाळच्या वेळेत वीज नसल्यानं जनावरांची देखभाल, दूध काढणे, घरगुती कामं व मुलांचा अभ्यास विस्कळीत होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा असून सातत्यपूर्ण व नियोजित वीज पुरवठा अत्यावश्यक आहे। मात्र सध्याच्या परिस्थितीत वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं शेतकऱ्यांचं नियोजन कोलमडत आहे। प्रशासनानं तातडीनं ठोस उपाययोजना करून वीज पुरवठा स्थिर व विश्वासार्ह करावा अशी ठाम भूमिका योगेंद्र पवार यांनी मांडली आहे। मुख्य अभियंता धर्मराज पेटकर यांनी ही सर्व बाबी गांभीर्यानं ऐकून घेत लवकरच योग्य त्या उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलंय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बारामती तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र जगताप, नगर परिषदेतील विरोधी पक्षनेत्या आरती शेंडगे गव्हाळे, युवक शहर अध्यक्ष ॲडव्होकेट बळवंत बेलदार पाटील, युवक तालुका अध्यक्ष संदीप देवकाते, युवती शहर अध्यक्षा राणी नवले, नितीन तावरे, पुणे जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष पैगंबर शेख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते। जे आपले अधिकारी आहेत पेटकर साहेब, त्यांनी आम्हाला सगळ्यांना इथं वेळ दिली त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो। पण ग्रामीण भागात एकतर बारामतीकरांना लोड शेडिंगची कधी सवय लागली नाही आणि पहिल्यांदाच इथं लोड शेडिंग सुरू झालं आहे ग्रामीण भागात जास्त करून। ते त्याचे वेगळे कारणं आहेत ते आम्ही समजू शकतो, पण आमची त्यांना एक रिक्वेस्ट होती की तुम्ही 6 ते 10च्या ऐवजी तुम्ही हा टायमिंग तुमचा बदला, कारण संध्याकाळी मुलांना तिथं अभ्यास करायचा असतो, धार काढायची ती वेळ असते, शेतकऱ्यांच्या अनेक तिथं कामं असतात। त्याच्यामुळं तुम्ही ह्या जो वेळ आहे हे महाराष्ट्रभर होतं आहे, सगळं मान्य आहे, सगळं आम्ही समजू शकतो, पण जर तुम्ही ते 2 टप्प्यात जर करू शकला किंवा जे 6 ते 10 ही जी वेळ तुम्ही निवडली जर ती वेळ तुम्ही बदलली तर शेतकऱ्यांना सगळ्यांना एक दिलासा मिळेल अशी आम्ही त्यांना सूचना केली। बऱ्याच गावांमध्ये त्यांनी आम्हाला मदतही केली। अनेक गावं आहेत जिथं ते आता तसं ते करतायत। त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही शेतीचा पंप तिथं जर बंद ठेवला आपल्या सगळ्या शेतकऱ्यांनी तर मग ते तिथं आपल्याला वीज पुरवठा करू शकतील। एक असा प्रयोग आपण आता खांडस गावात आपण करतोय। ग्रामस्थांनी एक ठराव तिथं मंजूर केला पाहिजे। तो ठराव तिथं मंजूर झाल्यावर खांडस गावात असा आपण एक प्रयोग करून बघतोय आणि तिथं लगेच वीज सुरू होईल। काल आता दुसरा एक प्रश्न असा आहे, काल बेंगलोरमध्ये अजितदादांच्या अपघाताप्रसंगी 0 FIR बघितलं मी माध्यमातून। ते कर्नाटक सरकारचा आम्ही सगळे मनापासून आभार मानतो। शेवटी तिथं भाजपचं सरकार नाही आहे, कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार असल्यामुळं त्यांनी तिथं आम्हाला न्याय दिला असावा आणि 0 FIR हा जो कॉन्सेप्ट आहे त्या माध्यमातून रोहितदादांनी तिथं FIR दाखल केला असेल किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी तिथं FIR दाखल केला असेल, तो FIR आता इथं महाराष्ट्र पोलीसमध्ये ट्रान्सफर करावा लागेल आणि एक सखोल चौकशी तिथं होईल अशी अपेक्षा आहे। आता काल देखील बारामतीतल्या साठेनगरमध्ये सार्वजनिक शौचालयामध्ये स्फोट झाल्याची घटना घडली। कुठेतरी नगरपालिकेनं दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली असं नागरिकांचा प्रश्न उपस्थित केला। नाही, आपण तिथं लगेच गेलो घटना घडल्यानंतर आणि नगरपालिकेने तिथं चुकीचं बांधकाम केल्यामुळं ते तिथं झालं आहे। 1 महिना झाला, 1.5 महिना झालं तिथं असा आवाज येत होता, गॅस टँकमधून असे
बुडबुड्या वगैरे असे येत होते आणि ते सतत तक्रार करत होते. साठेनगरमध्ये सगळे गरीब गरजू लोक राहतात. तिथं लोकसंख्या 1000-1500 एवढी लोकसंख्या आहे, पण तिथं टॉयलेटची सुविधा फक्त 5 का 10च तिथं शौचालय आहेत. त्याच्यामुळं ते वाढवणं गरजेचं आहे. आणि ज्या शौचालयात आम्ही सगळे काल गेलेलो ते तिथं बघायला, तिथं साधा वेंट पण नाही आहे. तिथं वेंट जरी असता तरी तो सगळा जो गॅस तयार होत असतो तो त्या वेंटच्या माध्यमातून बाहेर गेला असता, पण तिथं चुकीचं बांधकाम झाल्यामुळं तो सगळा गॅस तिथं आतमध्ये दाबून राहिला आणि गॅस तो दीड महिना तिथं दाबून राहिल्यामुळं तिथं तो तसा भयानक स्फोट झालाय. येणारा मंगळवारी आम्ही सगळे नगरपालिकेची वेळ घेणारे नगराध्यक्ष आणि आपले CEO जे आहेत त्यांची वेळ घेऊन अनेक वेगळे मुद्दे आहेत, पण हा सगळ्यात गंभीर विषय आहे आत्ता. त्यांची वेळ घेऊन आम्ही हे सगळे जे बारामती शहराचे प्रश्न आहेत त्यांच्यासमोर आम्ही मांडणार आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.